हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये. आज आपण पाहूया मस्त चटपटीत जेवणाची रंगत वाढवणारी कैरी चटणी. नेहमीपेक्षा वेगळे आपण आज चटणी बनवणार आहोत. मस्त आंबट गोड चवीची ही चटणी तयार होते आणि तुम्ही खरंच जेवण जात नसेल तर अशी चटणी बनवून खा. एका भाकरीऐवजी 2 भाकरी नक्कीच खाणार आणि पोटभर सगळ्या घराला आवडेल. सगळे घरातले खुश होईल चटणी खाऊन. ही तुम्ही जेवणासोबत तोंड लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत ही चटणी बनवू शकता. भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरी अप्रतिम लागते चवीची ही चटणी. आमटी भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबर खूप मस्त लागते. पहा, चला आता सुरुवात करू आपल्या रेसिपीला. यासाठी मी कैरी घेतली आहे. तर छान ही कैरी मी साल काढून याला कट करून घेते. पहा, आपण कैरी छान साल काढून छान अशी बारीक कट करून घेतली आहे. आपण मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये ही कैरी ॲड करूया. पहा, नेहमीपेक्षा वेगळी आहे ही कैरी चटणी. खूप मस्त लागते. यामध्ये तुम्ही कांदा, खोबरं मस्त असं टाकायचं. मस्त छान अशी गावरान पद्धतीने ही चटणी तयार होते. पहा, लसूण घेतला असा मोठा मोठा मी चोळून घेतला. एक गड्डी लसूण आहे. त्यानंतर एक कांदा चिरलेला घेतलेला आहे. त्यानंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर ओली मिरची. पहा, तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरी पण चालेल, छान लागते ओल्या खोबऱ्याची पण चटणी. थोडंसं जिरं, एक अर्धा चमच एवढे जिरं घेतल्या. आपण चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर. तर छान आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. पहा, आपण सर्व मिक्सरला छान असं वाटून घेतल्या. पाहू शकताय तुम्ही. छान असं जास्त बारीक पण आणि जास्त जाड पण नाही, असं मध्यमच वाटलेलं आहे. पहा, मस्त अगदी छान असं. आता आपण याला लागणारा तडका तयार करून घेऊया. पहा, मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे छोटासा. त्यामध्ये तेल ॲड करूया आपण. चम्मचभर एवढं आहे. तेल छान गरम होऊ देऊया. पहा, तेल गरम झालं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं जिरं ॲड करूया. त्यानंतर थोडंसं अगदी कढीपत्ता. छान मस्त आपली फोडणी तयार झाली आहे. आता यामध्ये अगदी थोडीशी चिमूटभर आपण साखर ॲड करूया. मस्त आपला तडका तयार झालेला आहे. आता आपण तयार केलेल्या चटणीवर ॲड करूया. आपण एका भांड्यात चटणी काढून घेतली आहे. आता आपण वरून तडका ॲड करूया. छान मिक्स करून घेऊया. पहा, तयार झाली आपली मस्त छान अशी चटणी. पाहू शकताय तुम्ही. मस्त चवीला खूप चविष्ट लागते. मस्त आंबट गोड आणि लहान मोठे सर्व आवडीनं खातील एवढी मस्त चटपटीत ही चटणी तयार होते. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.